नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. देशात सध्या महागाईचं आगडो मुसळलं आहे. शेतीमालाला हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. तरुण बेरोजगार आहेत, तर महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढीस लागलं आहे. त्यावर तोडगा काढण्याऐवजी सरकार भावनिक खेळ खेळत असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशानुसार ठाण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. देशात जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. एखाद्या राज्यात निवडणुका आल्यास इंधनाच्या दरामध्ये 2 रुपये कपात करून नंतर 5 रुपये वाढवले जातात. 2 कोटी रोजगारांचे आश्वासन देऊनही तरुणांच्या हाताला रोजगार देण्यात केंद्र सरकार अपयशी ठरले आहे. तसेच महिलांवरील अत्याचाराचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढीस लागले आहे. या प्रकाराचा निषेध करण्यासाठी ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशानुसार तथा जिल्हाध्यक्ष सुहास देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलने केली. यावेळेस कार्यकर्त्यांकडून केंद्र आणि राज्य सरकारचा धिक्कार केला. बस हुई महंगाई की मार, नहीं चाहिए मोदी सरकार. सरकार करते अंगणवाडी सेविकांचं छळ, यावेळी नाही मिळणार राज्य केंद्र सरकारला बळ. उच्च शिक्षण घेऊन पकोडे तळायचे, यावेळी जुमलेबाजांना खाली खेचायचे. बळीराजा घेतोय फाशी, सरकार खातंय तुपाशी. पेट्रोल डिझेल झाले 100 पार, सरकारला करूया कायमचे हद्दपार. असे संदेश असणारे फलक कार्यकर्त्यांनी हाती घेतले होते. या कार्यकर्त्यांनी महागाई, बेरोजगारी, शेतकरी समस्या, स्पर्धा परीक्षा, महिला अत्याचार इत्यादीबाबतच्या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिलं आहे. सरकार तुपाशी, सरकार तुपाशी, सर्वसामान्य नागरिकाला न्याय, अंगणवाडी सेविकांना न्याय. खऱ्या अर्थानं जर आपण मागील 3-4 महिन्याची परिस्थिती पाहिली आणि सामान्य नागरिकाचा जीवनस्तर जर आपण पाहिला तर असं लक्षात येतं आहे की युवकांच्या हाताला रोजगार नाही आहे. अनेक रोजगार आमचे महाराष्ट्रातील दुसऱ्या राज्यामध्ये पळवून नेण्याचं काम कोणी केलेलं आहे. त्याचबरोबर जी गृहिणी महिला आहे, ज्यावेळी भारतीय जनता पक्ष प्रथम सत्तेत आलेला नव्हता आणि काँग्रेसची सत्ता होती, त्यावेळी सिलेंडरचे भाव 400 रुपयाच्या आसपास होते. आज सिलेंडरचे भाव हे 1100-1200 रुपयाच्या आसपास गेलेले आहेत. गृहिणींनी घर कसं चालवायचं. त्याचबरोबर मागील 4 महिन्यामध्ये आमच्या महिला भगिनी अंगणवाडी सेविका ज्यांना 6-7-8 हजार रुपये पगार असतो, ह्या कष्टकरी महिला विविध जिल्ह्यांमध्ये 10-10, 11-11 हजाराच्या संख्येने त्यांच्या मागण्यांसाठी बसलेले आहेत. मात्र या जुमलेदार सरकारला शिंदे सरकार, फडणवीस असतील, अजित पवार असतील, यांना थोडाही वेळ त्या आमच्या भगिनींकडे जाऊन पाहायला मिळालेला नाही. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत.
लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाण्यामध्ये आज आशा गटप्रवर्तक यांचा भव्य मोर्चा दाखल झाला होता. गेल्या अनेक वर्षापासून आशा गटप्रवर्तक हे आपल्या न्याय हक्कासाठी झगडत आहेत, मात्र शासनाकडनं कोणत्याही प्रकारे त्यांची दखल घेतली जात नाहीये. अखेरीस आज या आशा गटप्रवर्तकांनी आंदोलन करत मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी ठाणे येथे धडक मोर्चा आणण्याचा प्रयत्न केला. आशा व गटप्रवर्तकांनी आज मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून त्यांना शुभेच्छा देण्याकरिता एक अनोखं आंदोलन केलं. त्याचबरोबर या आंदोलनाच्या माध्यमातून GR द्या अशी मागणी जी आहे ती आशा कर्मचाऱ्यांनी लावून धरलेली आहे. कर्मचाऱ्यांकडे या संदर्भात ते साकडं देखील घालण्यात आलेलं आहे. या कर्मचाऱ्यांचं नेतृत्व कॉम्रेड राजू देसले, कॉम्रेड नयन गायकवाड, कॉम्रेड संजय नागरे, कॉम्रेड पानसरे यांच्या नेतृत्वामध्ये करण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री महोदय यांनी आशा गटप्रवर्तक संप मागण्या शासनाच्या लक्षात आणून देण्याकरिता खरं तर हे आंदोलन करण्यात आलंय. आशा यांना 7,000 रुपये, 10,000 रुपये मोबदला वाढ व दीपावलीची भेट 2,000 रुपये देण्याचा निर्णय शासनाने काढावा व गटप्रवर्तक यांना कंत्राटी कर्मचारीचा दर्जा द्यावा अशी मागणी त्यांनी केलेली आहे. मुख्यमंत्र्यांची या संदर्भात भेट घेणार असून त्या संदर्भातला निर्णय झाल्याशिवाय ते आज मागे हटणार नसल्याची त्यांनी भूमिका ठाम धरलेली आहे. संपूर्ण ठाणे शहरामध्ये आज या मोर्चामुळे मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी झाली होती. महाराष्ट्रातील विविध भागातून 40,000हून अधिक आशा प्रवर्तक महिला या आंदोलनामध्ये सहभागी झाल्या होत्या. मी मंगल टोमरे, औरंगाबाद जिल्हा, छत्रपती संभाजीनगर. आज इथं जवळपास 40,000पर्यंत महिला जमा झालेल्या आहेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये. जो काही मागे 2 महिन्यापूर्वी जो संप केला तो 22 दिवस चालला. त्यावेळेला आम्हाला आश्वासन दिलं, 4 आमच्या मिटिंगी झाल्या. आश्वासन देऊन आम्हाला नागपूर अधिवेशनामध्ये GR तुमचा निघेल, जाहीर होईल असं सांगितलं आणि आम्ही त्यांच्या शब्दावर योग्यतेने काम केलं. जे काही ऑनलाईन काम होतं रात्रंदिवस ते पूर्ण करून दिलं. परंतु हिवाळी अधिवेशन संपून गेलं, मुंबईची मीटिंग पण संपली, पण GR काही निघाला नाही. पुन्हा आम्हाला दुसऱ्यांदा आम्हाला त्यांनी संप करायला भाग पाडलेला आहे. तर सरकार मायबाप मुख्यमंत्री साहेब यांना मला सांगायचं तुमच्या माध्यमातून की ह्या अशा कान्याकोपऱ्यातून इथं तुम्हाला शुभेच्छा द्यायला आलेल्या आहेत. शुभेच्छाचं रिटर्न गिफ्ट म्हणून आज त्यांनी GR काढला पाहिजे. आशांचा सगळ्यात मोठं आंदोलन आणि इशारा आहे. हा कशासाठी आहे? जो शासनाने त्यांची दिशाभूल केली आहे. किती वर्षापासून 2 वर्षापासून आंदोलन चालले तरी ह्या सरकारला लाज वाटत नाहीये. याने फक्त आम्हाला आश्वासन दिलं आणि आमच्या भावनांच्या आशा त्यांच्या भावनांशी खेळलेला आहे. अशा भावनांशी खेळणाऱ्या सरकारला आज GR दिल्याशिवाय आम्ही इथून हटणार नाही असा इशारा आम्ही या सरकारला देत आहोत. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने वृक्षावली 2024 या 13व्या भव्य अशा झाडे, फुले, फळे, भाजीपाला या प्रदर्शनाचं उद्घाटन शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आलं आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी नागरिकांची प्रदर्शनास गर्दी झाली होती. तर सदरचं प्रदर्शन हे रेमंड रेस ट्रॅक JK ग्रॅम पोखरण रोड नंबर 1 येथे आयोजित करण्यात आलं आहे. यावेळी उपायुक्त मिताली संचेती, वरिष्ठ उद्यान अधीक्षक केदार पाटील उपस्थित होते.
या प्रदर्शनात कुंड्यांमधील शोभिवंत पानांची झाडे, कुंड्यातील शोभिवंत फुलझाडे, वामन वृक्ष, आमरी, कुंडीतील वृक्ष, हंगामी फुले तसेच इतर असे एकूण 22 विभाग व पोटविभाग आहेत. त्याचबरोबर शहरातील उद्याने व बागांच्या स्पर्धा देखील इथे आयोजित करण्यात आल्या असून यामध्ये लहान मोठ्या अशा एकूण 250 स्पर्धकांनी भाग घेतला आहे. तसेच या प्रदर्शनात बागांशी संबंधित वस्तू, उत्पादने, बांबूंपासून तयार करण्यात आलेली शोभिवंत वस्तू इत्यादींचे जवळजवळ 40पेक्षा जास्त स्टॉल्स आहेत. प्रदर्शनामध्ये लायन्स क्लब, मध्य रेल्वे, माहीम नेचर पार्क, MSCHI, लोढा ग्रुप, हिरानंदानी ग्रुप, MCHI इतर तसेच प्रत्येक नागरिकांनी असे एकूण 70 ते 80 संस्था व नागरिक यांनी या प्रदर्शनामध्ये भाग घेऊन देखावे तयार केले आहेत. वृक्षावली 2024 या प्रदर्शनात घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ 11 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता होणार आहे. या प्रदर्शनास ठाणेकर नागरिकांनी भेट द्यावी असं आवाहन आयुक्त अभिजित बांगर यांनी केले आहे. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. मुख्यमंत्री यांच्या आदेशानुसार महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे शहरात सर्वकष स्वच्छता मोहीम सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत महापालिकेच्या कळवा प्रभाग समिती कार्यक्षेत्रात आयोजित केलेल्या सर्वकष स्वच्छता अभियानात स्थानिक नागरिक व शालेय विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या मोहिमेत सफाई कर्मचाऱ्यांसोबत महापालिका अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त तुषार पवार, मनीष जोशी, अनघा कदम, उपनगर अभियंता विकास डोले, सहाय्यक आयुक्त सचिन बोरसे तसेच महापालिका अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते. कळवा नाका येथून याची सुरुवात करण्यात आली. कळवा परिसरातील मुख्य रस्ते हे झाडून त्यानंतर पाण्याने स्वच्छ करण्यात आले. रस्त्यांवरील दुभाजक हे स्क्रबरच्या साहाय्याने घासून नंतर पाण्याच्या फवारणीने स्वच्छ धुण्यात आले. परिसरातील रस्त्यांबरोबरच शहरातील उद्याने व मोठे नाले देखील स्वच्छ करण्यात येत आहेत. नाल्यातील गाळ काढला जात असल्याचे अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे यांनी नमूद केले. कळवा परिसरातील सर्वकष स्वच्छता मोहिमेत कळवा नाका परिसर, बेलापूर रोड, करवाळ सर्कल, नक्षत्र गार्डन घाट, मनीषानगर परिसर गेट नंबर, मनीषानगर स्मशानभूमी, शास्त्री नगर, कळवा प्रभाग समिती कार्यालय यांसारख्या विविध भागांमध्ये ही स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. आणि मेन म्हणजे मोठेवाले पण गाड्या ट्रॅफिक येणारच नाही. डेव्हलप पण सुद्धा कसं आहे फक्त पाठीमागे प्रायव्हेट प्लॉट जो आम्ही इथे टेम्पररी काम करणार तो जेव्हा डेव्हलप
माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या संकल्पनेतून आपण ठाणे शहरामध्ये डीप क्लिनिंग ड्राईव्ह हा सुरू केलेला आहे. आज कळवा प्रभाग समितीमध्ये ज्या ठिकाणी दररोज स्वच्छता होते या ठिकाणी आपण स्वच्छता करतोच आहे, परंतु त्याचप्रमाणे गार्डन्स असतील, फुटपाथ असतील आणि मोठे नाले हे सुद्धा आपण या डीप क्लिनिंग ड्राईव्हमध्ये स्वच्छ करतो आहे. याला खूप चांगला प्रतिसाद आहे. आमचे सर्व विभागाचे कर्मचारी या अभियानामध्ये सहभागी होतात. त्याचप्रमाणे लोकप्रतिनिधी, विद्यार्थी यांचा सुद्धा सहभाग खूप चांगला मिळालेला आहे. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.